घ्या, गोड गोड बोला. घ्या गोड गोड बोला. हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि श्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि बच्ची तू कशी ग? म्हणजे मजेत. मग त्यांना म्हणा तुमचं आवरलं का? झाला का आज काय रे? संक्रांत. संक्रांत. अशी छान रेडी झाला का रे? श्री आणि श्रीची मम्मा मस्त मस्त रेडी झाली. ते सगळे पण रेडी झाले असतील कारण की आज आहे मकर संक्रांत. तर बघा मग आज आहे मकर संक्रांत म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला सण. तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कुठे तिळगुळ? जबर घेऊन ये बरं. बरं थांब आधी आपण बाप्पा करू आणि मग तिळगुळ देऊ. ओके. सो मग चला बघा तयारी झालेली आहे. श्रीची माझी सुद्धा रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि ते ना मांडणी सुद्धा झालेली आहे. खरं तर संक्रांतीची प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आमच्याकडे पण वेगवेगळी म्हणजे वेगळी आहे. बऱ्याच जणांकडे ते सुकट भरतात ना, आपण म्हणतो ना त्याला सुकटच म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जे काही भरायचं असतं ते सगळं भरून ते पूजा करायला मंदिरात जातात आणि मग ते 5 बायकांना वगैरे देतात असं असतं. पण आमच्याकडे तसं नसतं. आमच्याकडे पाटावर मांडून त्याची घरीच पूजा करतात आणि एक वाण तुळशीला देतात आणि रथसप्तमीपर्यंत मग आपण हळदी कुंकू हे करतच असतो. सो मग मी सुद्धा इथे सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि आता मला काय करायची रे? पूजा. पूजा. तर मग चला मी आता साधी सिंपल किंवा आमच्याकडे कशा पद्धतीची पूजा करतात तर ते तुमच्यासोबत शेअर करते. सो चला मग आता आपण कंटिन्यू करूयात. तर बघा मग सगळ्यात आधी तुम्हाला रांगोळी दाखवते. तर मी दारासमोर अशी छान सुंदर सुरेख अशी रांगोळी काढलेली आहे. खरं तर कशी काढावी समजत नव्हतं. श्री इथे दिसतोय छान रेडी झालेला आहे. मस्त मजा येते त्याला कारण की मी याआधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की सण वगैरे असला की त्याला खूप छान वाटतं. आणि इथे बघा मी दिवे सुद्धा लावून घेतले. सिंपल झटपट होणारी रांगोळी काढलेली आहे. पतंग काढली. म्हटलं चला संक्रांत म्हटलं की पतंग हळदी कुंकू हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर तीच थीम जरा लक्षात ठेवून जसं वाटलं तसं साधी सिंपल रांगोळी काढली. तर ही आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला आवडली की नाही, कारण मला पण काही सुचत नव्हतं. आणि चला मग आता पुढे ना माझा स्वयंपाक पण झालेला आहे. तर मी इथे पुलाव बनवला आहे आणि असं म्हटलं होतं की येलो कलर घालायचा नाहीये म्हणजे पिवळा कलर. तर माझी एक मैत्रीण बोलली की तू स्वयंपाकामध्ये पण हळद टाकू नको. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे मग मी हळद न टाकता इथे छान असा पुलाव बनवलेला आहे. त्याचबरोबर आमच्या शेजारी इथे साऊथ इंडियन काकू राहतात. तर पोंगल हा सण ते साजरी करतात संक्रांतीच्या दिवशी. तर मग त्यांच्याकडे जो काही पदार्थ बनवतात तर तो त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि खरं तर ह्या संक्रांतीला मी सिंपलच स्वयंपाक बनवला होता. जास्त काही खाल्लं जात नाही. सो त्यामुळे आणि जरा मूड पण जरा खूप काही नव्हता नेहमीसारखा. त्यामुळे म्हटलं जरा शॉर्टकटच मारूयात कारण की आमच्याकडे असं पण संक्रांतीला तीळ आणि गुळ याला खूप महत्व असतं. सो त्यामुळे मग मी काही जास्त स्वयंपाकाच्या भानगडीत पडली नाही. आणि असंही मला संध्याकाळी जरा फंक्शनला पण जायचं होतं. आणि इथे मी पूजेची बघा सगळी मांडणी करून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण पूजा करताना दिवा म्हणजे दिव्यापासून सुरुवात करत असतो. तर इथे सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतलेला आहे. साईडला पण छोटे छोटे 2 दिवे ठेवले आणि हळदी कुंकू लावून ही काही सुकट आहे त्याची पूजा करून घेते. बऱ्याचदा मी म्हटल्याप्रमाणे ना सगळीकडे खरं तर ना पद्धत ही वेगवेगळी असते. पण आमच्याकडे ह्या पद्धतीने 5 जे काही मटका टाईप दिसते त्याला आपण सुकट म्हणतो तर ते ठेवतात. त्यामध्ये जे काही वाण असतात तर ते भरतात आणि त्याची पूजा केली जाते. आणि देवांना हळदी कुंकू लावून परत तिळगुळ वगैरे वाहिले जातात. सगळ्यात आधी तर आपण देवांनाच तिळगुळ देतो आणि मग त्यानंतर आपण आपापसात देत असतो. तर इथे मी फुलं वगैरे सगळं वाहून घेते व्यवस्थित. श्री पण माझ्यासोबत इथे छान पूजेला बसलेला आहे. आणि त्यानंतर आता मी इथे ना तिळगुळ सुद्धा देऊन घेते. तर बघा मी तिळाची ना इथे वडी म्हणजे मी काही स्वतः बनवलेली नाहीये. तर मी मार्केटमधून रेडीमेडच आणली होती. मला काय बनवायला टाइम नव्हता. सो त्यामुळे तर इथे मी छोटीशी डिशमध्ये ठेवलेलं आहे तिळगुळ. आणि ते आता माझी पूजा करून झाल्यानंतर श्री सुद्धा इथे छान अशी पूजा करतोय. त्याला पण पूजा वगैरे करायला खूप आवडतं. खरं तर त्यांनी फक्त इथे तिळगुळ देवाला दिलेले आहे.
सो अशा पद्धतीने मग आम्ही इथे सिंपल अशी पूजा करून घेतली जशी आमच्याकडे करतात. तर तुमच्याकडे पूजा करण्याची पद्धत कशी आहे तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. तिळगुळ घे गोड गोड बोला. थँक्यू. हॅपी संक्रांत. तिळगुळ घे गोड गोड बोला. थँक्यू. वेलकम. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. थँक्यू. तिळगुळ घ्या गोड बोला. पाय पड पप्पाच्या. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. थँक्यू. हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या गोड बोला. तर बघा मग अशा पद्धतीने आमची छान अशी पूजा करून झालेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे बघा या पद्धतीने आमच्याकडे मांडणी करतात. तर मी देवघर जिथे आहे त्याच्या समोरच पूजा मांडलेली आहे आणि आम्ही इथे हळदी कुंकू लावून साधी सिंपल अशी पूजा करून घेतलेली आहे. त्याचबरोबर एकमेकाला तिळगुळ सुद्धा दिलेला आहे आणि अशा पद्धतीने सिंपल अशी संक्रांत आम्ही इथे साजरी केलेली आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आमची पूजा करून झालेली आहे. छान छान बप्पा केला. सो चल मग सगळ्यांना आता तिळगुळ दे. मग अशी आपला बप्पा बाकी होता ना. घे बरं ते हातामध्ये. हे दे चल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका, आमच्या सोबत भांडू नका असं म्हणतात. माहिती का तुला? माहिती ना. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी मकर संक्रांत आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तुम्हाला हा सण हे नवीन वर्ष खूप छान सुखा समाधानाचं जावं. आणि मी सुद्धा आता सगळं मागे टाकून नवीन सुरुवात केलेली आहे कारण पुढे आपल्याला जावंच लागतं. आणि मग इथे बघा आमची पूजा वगैरे मस्त अशी करून झालेली आहे आणि आम्हाला कुठे जायचंय आता? हळदी कुंकूला. खरं तर आज हळदी कुंकूला पण जायचं आहे आणि एक फंक्शन पण आहे. तर मी आता तर सध्या साडी घातलेली आहे. पुढे घालेल म्हणजे फंक्शनला जाताना काढेल की काय हे काही डिसाईड नाहीये. पण मग म्हटलं चला घरात आपल्याला पूजा पण करायची आहे. सो आवरून घेतलं आणि बघा तुम्हाला दिसते ब्लॅक कलरची साडी वेअर केलेली आहे. संक्रांतीला म्हटलं चला ब्लॅक आहे तर घालूयात. आणि मग अशा पद्धतीने आम्ही संक्रांत साजरी केलेली आहे. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात कारण की आता वाजलेले आहेत 6. आम्हाला पटपट कुठे जायचंय? हळदी कुंकाला. आणि मग श्री खूप वेट करतोय कारण त्याला त्याचे फ्रेंड्स भेटतील. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तुम्हाला माझं आजचं छोटंसं इन शॉर्ट मधलं रुटीन कसं वाटलं, पूजा वगैरे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आमच्याकडे ह्या पद्धतीने मांडणी करून पूजा करतात. तर तुमच्याकडे कशी पूजा करतात हे मला कमेंट करून नक्कीच करा. ठीक आहे. आणि संक्रांती स्पेशल जे काही आम्ही 2-3 फोटो क्लिक केलेले आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. काळजी घ्या. बाय बाय.